इयत्ता 6वी भूगोल विषय धडा पहिला मैत्री भूगोलाशी याचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न पहिला, अचूक पर्यायाला गोल करा. जिओ आणि ग्राफिया या शब्दाचा अर्थ काय आहे? पर्याय क्रमांक अ, पृथ्वी आणि वर्णन करणे. प्रश्न दुसरा, भूगोल या विषयात कोणत्या घटकांचा अभ्यास केला जातो? पर्याय क्रमांक क, पृथ्वीवरील प्राकृतिक, जैविक व मानवी घटकांचा. प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी कोणता भौगोलिक माहितीचा प्राथमिक स्रोत आहे? क्षेत्रभेट. प्रश्न क्रमांक 4, गावातील हवामानाच्या अनुभवासंदर्भात लोकांकडून माहिती घेणे हा कोणत्या प्रकारचा स्रोत आहे? प्राथमिक. पर्याय क्रमांक ब. प्रश्न क्रमांक 5, नकाशा, क्षेत्रभेट आणि उपग्रह प्रतिमा वापरून माहिती गोळा करणारा विद्यार्थी आपले कोणते कौशल्य विकसित करतो? पर्याय क्रमांक ड, निरीक्षण व विश्लेषण. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणता प्राथमिक स्रोत नाही? पर्याय क्रमांक ड, स्वतः वाचलेले प्रवास वर्णन. प्रश्न 7, दुय्यम स्रोताविषयी खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? पर्याय क्रमांक पहिला अ, यातून मिळालेली माहिती विश्वासार्हता अधिक असते. प्रश्न आ, खालील विधाने तपासा. अयोग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. प्रश्न पहिला, भूगोल या विषयाचा अर्थ पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र असा आहे. हे विधान योग्य आहे. पहिले विधान योग्य आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, भूगोल विषयात फक्त पृथ्वीच्या प्राकृतिक रचनेचा अभ्यास केला जातो. तर हे विधान अयोग्य आहे. भूगोल विषयात प्राकृतिक व मानवी घटक याचबरोबर त्यांच्यातील परस्पर संबंधाचा अभ्यास केला जातो. प्रश्न तिसरा, छायाचित्रे व चित्रफित हे प्राथमिक स्रोत आहेत. हेही विधान बरोबर आहे. संशोधन व शोधनिबंध हे दुय्यम स्तोत्र आहेत. हेही विधान योग्य आहे. हे आपण अशा प्रकारे लिहू शकतो. त्यानंतर प्रश्न ई, थोडक्यात उत्तरे लिहा. त्यामधील प्रथम प्रश्न, भूगोल ही संकल्पना स्पष्ट करा. जिओ म्हणजे पृथ्वी आणि ग्राफिया म्हणजेच वर्णन करणे. त्यामुळे भूगोल म्हणजे पृथ्वीचे वर्णन करणारे शास्त्र होय. पृथ्वीवर आढळणारे नैसर्गिक घटक, मानवी घटक आणि पर्यावरणीय घटक यांचा अभ्यास केला जातो. ही आहे भूगोल याची संकल्पना. त्यानंतर प्रश्न दुसरा, भूगोल विषयाच्या अभ्यासाचे प्राथमिक स्रोत व दुय्यम स्रोत यातील फरक स्पष्ट करा. पहिला मुद्दा आपण असा लिहू शकतो, प्रत्यक्ष निरीक्षण, सर्वेक्षण, मोजमापातून मिळवलेली मूळ माहिती. दुय्यम स्रोत मधील आधीच संकलित, विश्लेषित व सादर केलेली माहिती. विश्वासार्हता तुलनेत अधिक असते, विश्वासार्हता तुलनेत कमी असते. स्थळ विशिष्टता, एखाद्या ठिकाणाबद्दल नेमकी माहिती मिळते. पुस्तके, अहवाल, आंतरजाल इत्यादीद्वारे माहिती उपलब्ध होते. अधिक श्रम व खर्चिक असते, कमी खर्च कमी श्रम. उदाहरणार्थ क्षेत्रभेट, मुलाखत, सर्वेक्षण इत्यादी. उदाहरणार्थ नकाशा, पाठ्यपुस्तके, कृत्रिम उपग्रह इत्यादी. त्यानंतर ई, खालील कृती करा. त्यामधील पहिला प्रश्न, तुम्ही अनुभवलेल्या क्षेत्रभेटीतील कोणत्याही एका ठिकाणचे भौगोलिक दृष्टीने तुमच्या शब्दात वर्णन करा. हा प्रश्न आपल्याला आपल्या शब्दामध्ये लिहायचा आहे. तो आपण अशा प्रकारे लिहू शकतो. धरण परिसराचे भौगोलिक वर्णन. आम्ही शाळेच्या क्षेत्रभेटीत धरण परिसराला भेट दिली. हे ठिकाण भौगोलिक दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. हा प्रदेश टेकड्यांचा व खडकाळ जमीन आढळते. या भागात नदी पावसाचे पाणी वाहून आणते. हे पाणी शेती, पिण्यासाठी व वीज निर्मितीसाठी केला जातो. येथे हवामानात थंड असते व आजूबाजूस हिरवळ आढळते. त्यानंतर प्रश्न दुसरा, आकृती 1.1 चे निरीक्षण करून
भूगोलामध्ये कोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो ते तुमच्या शब्दात लिहा. भूगोल विषयामध्ये प्रामुख्याने 2 घटकांचा अभ्यास केला जातो, मानवी घटक आणि प्राकृतिक घटक. त्यामध्ये शिलावरण, जलावरण, वातावरण व जीवावरण ह्या घटकही अभ्यासले जातात. तसेच संसाधने, लोकसंख्या, मानवी वस्ती, आर्थिक क्रिया, बदलती सामाजिक स्थिती, पर्यावरण व शाश्वत विकास या सर्व घटकांचा अभ्यास केला जातो. त्यानंतर खालील आकृती पूर्ण करा. प्राथमिक स्रोत आणि दुय्यम स्रोत यामधील टिक मार्क करण्याची आहे. स्वतः गोळा केलेले मातीचे नमुने प्राथमिक स्रोत, मृदेच्या वितरणाचा नकाशा दुय्यम स्रोत, विविध फळे व फुले यांच्याची चित्रे हा मुद्दा येतो प्राथमिक स्रोत मध्ये. तुम्ही लिहिलेला क्षेत्रभेटीचा अहवाल प्राथमिक स्रोत, चिखलदरा येथील निसर्ग सौंदर्याची चित्रफित प्राथमिक स्रोत, प्रवास वर्णनांची पुस्तके दुय्यम स्रोत, स्वतः निरीक्षण केलेली विविध प्रकारांची फुले व फळे प्राथमिक स्रोत, स्वतः गोळा केलेले खडकांचे नमुने प्राथमिक स्रोत, वृत्तपत्रातील भौगोलिक माहितींचे कात्रणे दुय्यम स्रोत, तुम्ही गोळा केलेले तृणधान्य व कडधान्यांचे नमुने प्राथमिक स्रोत. अशा प्रकारे स्वाध्याय हा पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.